सह्याद्री न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार मित्रांनो, मी सूरज देशमुख। जो सह्याद्री न्यूज व वराड माझा न्यूजने माझा जिल्हा माझा खासदार एक प्रोग्राम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून राबवलेला आहे। त्या संदर्भात आपण अनेक राजकीय व्यक्ती, राजकीय पुढारी व सामान्य नागरिक, राजकीय कार्यकर्ते यांच्या आपण प्रतिक्रिया घेत आहोत। कोण व्हावा आपल्या जिल्ह्याचा खासदार, त्या संदर्भात आज आपण आलेलो दर्यापूर येथे आणि दर्यापूरमध्ये आपल्यासोबत आहेत रिपब्लिकन सेनेचे जिल्हा प्रमुख संजय दादा चोरपगार। दादा, एकूण आता निवडणुकीचं दिवसांदिवस वातावरण तापताना आपल्याला दिसत आहे। तुमच्या पक्षाने कशा प्रकारची आता तयारी केलेली आहे जिल्ह्यामध्ये? आमच्या पक्षाने तयारी ही 2 वर्षापासून केली आहे। आमच्या पक्षाचे सरसेनानी आनंदराजे आंबेडकर साहेब सतत 2 वर्षापासून या जिल्ह्यामध्ये फिरत आहेत। त्यांनी आधी या जिल्ह्याचा आढावा घेतला, या जिल्ह्यामध्ये बांधणी केली, बांधणी करून प्रत्येक गावामध्ये भेटी घेतल्या, प्रत्येक तालुक्यामध्ये भेटी घेतल्या आणि भेटी करून मग त्यांना वाटलं की या जिल्ह्यामध्ये आपली गरज आहे। या जिल्ह्यामध्ये आंबेडकर चळवळीला जी मरगळ आलेली आहे ती मरगळ आपण दूर करू शकतो असं आनंदराज साहेबांना वाटलं कुठंतरी। ते बाबासाहेबांच्या नातवात त्यांचे IIT झालेले आहेत आणि म्हणजे मोठे विद्वान आहेत। ते विद्वान असल्यामुळे त्यांचा अभ्यास आहे किंवा इथं काहीतरी होऊ शकते, आणि आंबेडकर समाजाला एक न्याय भेटू शकते, एक आपण इथं एक मोठं एक हे उभं करू शकतो, नेतृत्व उभं करू शकतो किंवा लोकांना न्याय द्यासाठी आपण पर्याय म्हणून उभं राहू शकतो। म्हणून आनंद साहेबांनी या मतदारसंघामध्ये 2 वर्षापूर्वीच निर्णय घेतला की आपण विधानसभा लढलं पाहिजे म्हणून। आता जिल्ह्यात दौरे सुरू झाले आणि प्रत्येक गावात प्रचारच्या भेटी पण म्हणजे सुरू आहेत। काय प्रतिसाद भेटत आहे? प्रतिसाद आता जनतेचा प्रतिसाद एकच आहे की जनतेने जेव्हा आंबेडकर नाव ऐकलं आणि बाबासाहेब आंबेडकरांविषयी सर्वांच्या लोकांमध्ये आदर आहे, मनामध्ये आदर आहे आणि लोकांना वाटते की बाबासाहेबांनी आपल्यावर इतके मोठे उपकार करून ठेवले। बाबासाहेबांनी काही एका समाजावर उपकार करून ठेवले, प्रत्येक समाजावर उपकार करून ठेवले, प्रत्येक समाजाचं बाबासाहेबांनी कल्याण केलं। त्यामुळे आंबेडकर आडनाव आहे आणि विशेष म्हणजे ते बाबासाहेबाचे नातू आहेत। बाबासाहेबाचे नातू असल्यामुळं आनंदराज आंबेडकर साहेबांविषयी अत्यंत आदर लोकांच्या मनामध्ये आहे। म्हणून लोकांची प्रक्रिया आहे की आपण आनंदराज साहेबांनाच मतदान केलं पाहिजे। म्हणून माझ्या माहितीप्रमाणे की इतर जे बहुजन वर्ग जो आहे 85%, त्या लोकांचं मतदान आनंदराज साहेबांना भेटेल असं मला वाटते। आपल्या मतदारसंघामध्ये काँग्रेसतर्फे बळवंतराव वानखेडे पण सुद्धा उभे आहेत। काय वाटते मतांचं समीकरण? मतांचं समीकरण काँग्रेसचे जे विद्यमान आमदार साहेब आहेत त्यांचा फारसा आनंदराज साहेबांना फटका बसणार नाही, कारण आंबेडकर नाव असल्यामुळं लोक आंबेडकरांना लाईक करतात, काँग्रेसला लाईक करत नाही। आता इथं कसं होऊन झालं, इथं 2 गोट झाले, आंबेडकरवाद आणि गांधीवाद। म्हणजे लोक आंबेडकरवादाकडे जास्तीत जास्त कल घेतील असं या ठिकाणी मला वाटते। मतदारांना कशा प्रकारे आव्हान तुम्ही करत आहात? आम्ही मतदारांना आव्हान यासाठी करत आहोत की तुम्ही सर्व पक्षांचे लोक पाहिले, BJPला तुम्ही मतदान केलं, शिवसेनेला तुम्ही मतदान केलं, काँग्रेसला तुम्ही मतदान केलं, राष्ट्रवादीला मतदान केलं, परंतु आता तुम्ही आंबेडकरांना सुद्धा एकदा मतदान करून पहा। आंबेडकर काय करतात हे पहा। आंबेडकरांकडे दूरदृष्टिकोन आहे, आंबेडकरांकडे आराखडा आहे, आंबेडकरांकडे प्लॅनिंग आहे आणि आंबेडकरांकडे जी मरगळ आलेली आहे या जिल्ह्यामध्ये, समाजावर जे अन्याय होता, अत्याचार होत आहेत, पांढरेचं प्रकरण घ्या, इतर विविध प्रकरणं घ्या, त्या प्रकरणामध्ये कोणीही पुढारी समोर येत नाही। आनंदराज साहेब स्वतः पांढरेच्या प्रकरणामध्ये सुद्धा 1200 ते 1500 लोकांवर गुन्हे दाखल झाले, स्वतः SP साहेबांना भेटले, मुख्यमंत्र्याला ते भेटले, एकनाथ शिंदे साहेबांना ते भेटले आणि एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा त्यांनी 1500 लोकांवर गुन्हे असलेले ते थांबून दिले आणि ते मागं घ्या म्हणून असं त्यांनी म्हटलं आणि 10-12 लोकांना गुन्हे सध्या दाखल केले आणि ते सध्या त्या प्रक्रियेत आहेत। आता समजा येत्या काही काळातच एक चित्र आपल्यापर्यंत पोचून जाईल किंवा मतदारसंघाचा जो कौल असते तो कौल आपल्याला दिसणार आहे। आता जेव्हा तुम्ही अनेक भागामध्ये तुम्ही फिरत आहे, लोकांची काय तुम्हाला प्रतिक्रिया काय जाणवत आहे? जे विद्यमान खासदार होते त्यांच्या प्रती व आमदार यांच्या प्रती आणि त्यानंतर आपले आनंदराज आंबेडकर प्रती काय वाटते? विद्यमान खासदाराविषयी काही प्रतिक्रिया नाही आहे। विद्यमान खासदार कसं आहे, निवडणूक आली की थोडंसं नौटंकी करतात आणि लोकांनाही आता माहीत झालं की आता निवडणूक आली म्हणून हे करू द्या, ते करू द्या, साड्या वाटू द्या, असं करू द्या, असे करतात आणि काही लोक देखावा करतात। दुसरे जे आहेत तेही तसेच करतात। म्हणून लोकांना सुद्धा सवय पडली की निवडणुका आल्या म्हणजेच हे लोक पुढे करतात, परंतु लोकांचा एक दृष्टिकोन आहे की लोकांना वाटते की काहीतरी बदल झाला पाहिजे, लोकांना आता या जिल्ह्यामध्ये परिवर्तन पाहिजे, बदल पाहिजे असं मला वाटते। आता काँग्रेसकडून असा एक आरोप झालेला होता, अशी एक चर्चा होती की आनंदराज आंबेडकर हे BJPचेच बी टाईम म्हणून काम करणार आहे इथे।
मला सांगा तुम्ही आनंदराज आंबेडकर बी टीम कशी काय होणार आहे? कारण 2 वर्षा पहिले आनंदराज साहेबांनी तयारी केली. आनंदराज साहेब जर वेळेवर तयारी करत असले तर मग काही म्हणता आलं असतं. पण इतकं मोठं आंबेडकर कुटुंब आहे, ते आंबेडकर आहेत, त्यांच्यावर त्यांचा आरोप घेणं एकदम चुकीचं आहे. त्यांनी 2 वर्षा पहिले तयारी केली आणि हा मतदारसंघ सुटून द्यायला होता. आघाडीमध्ये हा मतदारसंघ आघाडी यांना सोडून द्यायली होती, परंतु ऐन वेळेवर तडजोड झाली नाही. त्यामुळं त्यांना वंचितनी उमेदवार टाकला नाही. वंचित बाळासाहेब आंबेडकर त्यांचे भाऊ आहेत, म्हणून तो मतदारसंघ इकडे सुटला. म्हणून ते कशी काय बी टीम होणार आहे? ते तर लढवासाठी कोणताही माणूस लढवासाठी उभा राहते. मला सांगा तुम्ही, आता हेच MIMला लोक म्हणतात की बी टीम आहे. बी टीम जर MIM असती तर MIMचे 10 नगरसेवक आहेत अमरावतीमध्ये 10 नगरसेवक आहेत ना. आता हे बी टीम म्हणतात त्यांना MIMला, तर मग ते निवडून कसे काय येतात? अकोला जिल्ह्यामध्ये सर्व जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद सभापती, महानगरपालिका सत्तेत आहे वंचित बहुजन आघाडीची आमची तिथं. तर वंचित बहुजन आघाडीची सत्तेत असताना हे लोक त्यांना बी टीम कशी काय म्हणतात? माझी पत्नी मागं 6 मतानं पडली याच्यात, माझी पत्नी उभी केली तेव्हाही लोक म्हणत होते बाई बाळासाहेब आंबेडकरांची वंचित आघाडी हे बी टीम आहे. आमचे लोक निवडणुकीत जिंकत आहेत. आमच्या 13 आमदार होऊन गेले. 13 आमदार आम्ही जर बी टीम असतो, आम्ही जर BJPची बी टीम असतो तर आमचे आमदार 13 झाले असते काय? बळीराम शिरस्कार, भदे, केराम, बोडखे, भांडे हे आमचे आमदार होऊन गेले आतापर्यंत. आम्ही सत्तेत गेलो असतो का? आम्ही जर बी टीम असतो सत्तेत असतो गेलो ना, सतत पळत गेलो असतो. पण आम्ही 13 आमदार आम्ही करून आणले, 13 आमदार निवडून आले आमचे, म्हणून आमची बी टीम म्हणणं त्याचा आरोप आहे. तो चुकीचा आरोप आहे. मी खोडतो तो आरोप या ठिकाणी. जो सह्याद्री माझा व वराड माझा यांच्या माध्यमातून जो आपण विशिष्ट असा प्रोग्राम आपण राबवलेला आहे, माझा जिल्हा माझा खासदार, त्या संदर्भात आज आपल्यासोबत होते रिपब्लिकन सेनेचे जिल्हा प्रमुख संजूभाऊ चोरपगार, जे येत्या लोकसभेच्या संदर्भात त्यांनी आपल्या चॅनलमध्ये रिपब्लिकन सेनेने कशा पद्धतीने अमरावती जिल्ह्यात बांधणी केलेली आहे याचं स्पष्टीकरण आपल्याला दिलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जुळून राहा सह्याद्री माझा न्यूज करिता सुरज देशमुखसह रवी नवलकार, दर्यापूर.